नमस्कार पालक मित्र हो, RT प्रवेश 2024 या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर घेऊन आलेला आहे। आपण आता ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे जे rt.maharashtra.gov.in या साईटवरती आपण आज आलेले आहे। आपल्याला दिसत आहे काल देखील हा अशा प्रकारचाच मेसेज स्क्रीनवरती येत होता आणि आज देखील असाच मेसेज स्क्रीनवरती येत आहे। वेबसाईट कुठलीही ॲक्टिवेट नाही। आता वेबसाईटवरती मेसेज आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका प्रकरण सन 2024-25 या वर्षाच्या RT ॲडमिशन हे न्यायप्रविष्ट असल्याने पुढील आदेशानुसार 25% प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची समितीने नोंद घ्यावी। याचा अर्थ आहे की 12 तारखेला उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती ती झाली नाही, 13 तारखेला सुनावणी होणार होती ती झाली नाही। आता पुढील तारीख ही 18 जून 2024 हे दिलेले आहे। तर या तारखेला जर सुनावणी नाही झाली तर ज्या पाल्यांचे ॲडमिशन हे पहिले घ्यायचे असतील त्यांचा आता जीव पूर्णपणे टांगणीला लागलेला आहे। कारण याचा निकाल कधी येणार, निकाल आल्यानंतर ही प्रोसिजर कधी होणार, लॉटरी कधी होणार, ह्याचे हेअरिंग कधी होणार कोर्टामध्ये आणि त्याचं काय ठरलं जाणार, तोपर्यंत पहिलीच्या मुलांच्या ॲडमिशनबद्दलचा संभ्रम हा पालकांमध्ये निर्माण झालेला आहे। तर याचा खूप मोठा संभ्रम आता खऱ्या अर्थाने तारीख पे तारीख असं चालू झालेलं आहे। कारण 12ला झालं नाही, 13 आणि आता 18 सांगण्यात आले। जर 18 तारखेला याच्यावर सुनावणी नाही झाली याचिकेवरती आणि जर काय तोडगा नाही निघाला तर जे पालक आपल्या पाल्याला पहिली इयत्तामध्ये घालू इच्छितात तिथं जागा आता पहिल्या तर जागेचा प्रश्न निर्माण होणार आहे। कारण RT मध्ये लॉटरी लागेल याची काही गॅरंटी नाही। जर नाही लागली तर शाळेतील ॲडमिशन जर फुल झाले असेल तर काही मुलांना त्या वर्गापासून सुद्धा वंचित राहावं लागणं अशापर्यंत सुद्धा आता संभावना निर्माण झालेली आहे। तर आता नवीन हेअरिंग हे 18 जून रोजी होणार आहे। तर बघूया त्यामध्ये काय होतं। या अगोदरच RTने पहिल्यांदा सर्व पालकांकडून फॉर्म भरून घेतले होते, परत त्याच्यावर स्थगिती आली, नंतर फॉर्म सगळे डिलीट करून पुन्हा भरावे लागले। ही सगळी अडचणीच्या प्रोसेसमध्ये आता उद्या शाळा चालू होणार आहेत। अद्यापही RT ॲडमिशनचा कुठलाही घोळ मिटलेला नाही। तर ही प्रोसिजर किती दिवस जाणार, अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, लॉटरी लागल्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग होणार, ह्या सगळ्यात 1 महिना जाणार। परंतु 1 महिनाभर ही मुलं शाळेपासून वंचित राहू शकतात। हे खूप मोठं दुर्दैव आहे या सिस्टमचं। कारण आता 18 तारखेला बघता येईल की काय होईल। तर आताची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 18 तारखेला कोर्टाची सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीमध्ये जे काही कोर्टामध्ये येईल त्याच्यानुसार ही लॉटरी पद्धत दिली जाईल आणि लॉटरी पद्धतीच्या नंतर सर्व काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे बरेच प्रोसिजर जवळजवळ 1 महिनाभर ही प्रोसिजर चालणार आहे। तर ज्या पाल्यांचे आता ॲडमिशन घेतले नाहीत अशांसाठी ही खूप एक अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट सर्वात अगोदर आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।